रेसलिंगच्या रिंगमध्ये यावेळी सामना रंगणार आहे तो WWF चॅम्पियन्स आणि अगडबंब नाजुकामध्ये। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, अगडबंब नाजुका। हीच ती नाजुका जिने अगडबंब मध्ये धमाल उडवून दिली होती आणि आता अगडबंब पार्ट 2 मध्येही ती आपली कमाल दाखवायला सज्ज झालीये। अगडबंब पार्ट 2 करण्याचं आव्हान पुन्हा एकदा तृप्ती भोईरने स्वीकारलंय। त्यामुळे निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशी तिहेरी कसरत ती विलया पार पाडते। पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीस अगडबंब पार्ट 2 घेऊन येते। आत्तापर्यंत आमचं 30 दिवसाचं शूटिंग झालेलं आहे आणि आता आज शूटिंगला इथे आले आणि खूप महत्त्वाचा सेगमेंट आम्ही सुरू केला आहे। यावेळी अगडबंब पार्ट 2 मध्ये फक्त तिचं जाडपणा तो रंग नाही आहे, अनेक रंग आहेत, अनेक रंग पेरलेले आहेत आणि सगळ्या डिपार्टमेंट ने खूप मन लावून काम केलेलं आहे। प्रत्येकाची मेहनत लागली आहे त्या जाड्या चेहऱ्याच्या मागे, त्या जाड्या अंगाच्या मागे आणि आत्तापर्यंत 30 दिवसाचं शूटिंग आमचं खूप सक्सेसफुल झालं आहे। खूप त्रासाचं होतं शेड्यूल, म्हणजे आहे अजूनही जे चालू आहे शेड्यूल खूप त्रासाचं आहे। प्रत्येक डिपार्टमेंटला सकाळपासून ते रात्रीपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते, कारण का मी सतत मेकअपमध्ये असते आणि मला सफोकेशन असतं, टाईम बॉन्डिंग असतं आणि त्यामुळे प्रत्येकजण काळजीने पळत असतो। मग आमचे कॅमेरामॅन असू दे, मग माझे एडीज असू दे, माझे मेकअप आर्टिस्ट असू दे किंवा अगदी लाईटमॅन, अगदी म्हणजे सगळेजण सतर्क आहेत। या अगडबंब हा खूप एंटरटेनिंग सिनेमा होता आणि त्याची साक्षी तुम्हीच दिली, कारण का तुम्हाला तो इतका आवडला आणि तुम्हाला आणखीन आनंद देण्यासाठी आणि आणखीन जॉय देण्यासाठी जी स्क्रिप्ट मी लिहिली त्या स्क्रिप्टमध्ये 3 अमेरिकन रेसलर जे WWF WWE मध्ये खेळलेले आहेत आणि तिकडचे ते स्टार आहेत आणि प्लस एक खरा सुमो जपानहून जो आता वर्ल्ड चॅम्पियन सुमो रेसलिंगला यावर्षी उतरतोय। सो ते सुमो आहेत आणि प्लस फाईट मास्टर जे आहेत ज्यांनी बाहुबली केलेला आहे ते फाईट मास्टर आहेत आणि खूप मोठा पसार आहे। म्हणजे आमचे जे डान्स कोरिओग्राफर आहेत त्या बृंदा मास्टर आहेत ज्यांनी म्हणजे मणिरत्नमचे फिल्म्स आत्तापर्यंत केलेत, सगळे मोठे सिनेमे त्यांनी केलेत। म्युझिक डायरेक्टर जे आहेत ते सतीश चक्रवर्ती आहेत ज्यांनी AR रहमान बरोबर 17 ते 18 सिनेमे चीफ असोसिएट म्हणून म्युझिक डायरेक्टर म्हणून केलेत आणि उत्तम म्युझिक झालेलं आहे सिनेमाचं। अनिल पेमगिरीकर जे आहेत ज्यांनी अगडबंब पार्ट 1 मध्ये माझा नाजुका चा चेहरा साकारला होता, त्यांनी पुन्हा मला हात लावून पुन्हा मला नाजुका आणि खूप गोड साकारलं आहे यावेळी। पण यावेळी तुम्हाला अजून काहीतरी स्पेशल मिळणार आहे त्यामध्ये, ते तुम्ही आता थोड्या वेळाने पाहालत। अगडबंब नावाप्रमाणे सिनेमाचा खर्चही अगडबंबच करण्यात आलाय। सिनेमातल्या एका सीनसाठी चक्क अमेरिकन रेसलर्स आणि जापानी सुमोना निमंत्रित करण्यात आलंय। त्यांच्याशीच ही नाजुका रेसलिंगच्या रिंगमध्ये 2 हात करताना दिसेल। पडद्यावर हे चित्र पाहणं औत्सुक्याचं असलं तरी हे सर्व जमवून आणणं म्हणजे तारेवरची कसरत। मुळात या अगडबंब गेटअपमध्ये तयार होण्यासाठी तृप्तीला बरीच मेहनत घ्यावी लागते। दहा ते 12 किलो वजनाचा हा ड्रेस घालून शूटिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही, मात्र भूमिकेसाठी तृप्तीने यात स्वतःला झोकून दिलंय। मी आता तयार झाले आणि आता धुलाई करायला तयार झालेले। सो चला माझ्यासोबत। दिस इज टीम वर्क, म्हणजे एकटी तृप्ती वगैरे कधीच करू शकली नसती। माझ्याबरोबर माझी टीम खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देव पाठीशी आहे आणि म्हणजे म्हणतात ना प्रेक्षक यांच्यासाठी कलाकार काही करू शकतो। सो त्यांची ती ताकद आहे, त्यांचं प्रेम आहे जे मी हे करायला पुन्हा तयार झाले।
अदरवाईज मी विचार नव्हता केलेला की अगडबम पार्ट 1 जेव्हा मी केला तेव्हा मी असं विचार केलेला की मी नाही करू शकणार पुन्हा हा पिक्चर. पण ह्यांनी इतकं प्रेम दिलं आणि मला कळलं की अगडबम पार्ट 2 त्यांची इच्छा आहे की यायला पाहिजे आणि त्यांना बघायचं आहे. सो त्यांचं प्रेम आहे जे हे घडवतंय. आणि आता जरा वळूया या महाशयांकडे. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. सैराट फेम बाळ्या. या सिनेमात मात्र तानाजी एकदम ग्लॅमरस लुक मध्ये दिसणार आहे. खूप मस्त सिनेमा आहे आणि ह्यात मराठी फिल्ममध्ये आजपर्यंत रेसलर वगैरे असल्या गोष्टी आलेल्या नाहीत. तर हे नवीन सगळे येते आणि त्यात माझा एक पार्ट आहे. तर खूप मजा येईल तुम्हाला बघताना. पण एक असं मस्त कॅरेक्टर आहे त्यात जो एक आबाचा आखाडा आहे आणि त्या आखाड्याचा मॅनेजर म्हणून मी आहे असं एक कॅरेक्टर आहे त्यात. आता ह्या फिल्ममध्ये 2-3 वेळा माझं ड्रेसिंग चेंज आहे. तर पहिल्यांदा खूप वेगळ्या पद्धतीचा ड्रेस आहे आणि आता हे झगमगा एकदम सूटबूट एकदम टकाटक असं नवीनच एक कॅरेक्टर आहे ह्याच्यात. तर खूप मजा येईल तुम्हाला बघताना. नवीन स्टाईल मी पहिल्यांदाच ही सगळी करतोय. तर असा काहीसा नजारा होता अगडबम 2च्या सेटवरचा. सोनाली शिगवण, ABP माझा, मुंबई.